नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, जेव्हापासून पीसीएमचा अटेम्प्ट 1 चा निकाल लागलेला आहे तेव्हापासून पूर्ण गोंधळ निर्माण झालेला आहे. आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालक फक्त एका गोष्टीची वाट बघताय, ते म्हणजे तुमचा पीसीएमचा अटेम्प्ट 2 चा निकाल. बाळांनो, ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाला अपेक्षा आहे की जेणेकरून आपल्याला चांगले पर्सेंटाईल मिळावे आणि आपलं चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावं. ठीक आहे, पण आता अटेम्प्ट 2 च्या निकालामध्ये सुद्धा सेम गोष्ट घडू शकते का अटेम्प्ट 1 सारखी? ठीक आहे, आणि अटेम्प्ट 2 चा निकाल केव्हा लागणार आहे त्या गोष्टीकडे बोलूया बाळांनो. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय, जेणेकरून माझे जे पण व्हिडिओज असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केल्या जातात बाळांनो, टाइम टू टाइम. व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. चला बोलूया एमएसटी सीईटी 2026 चा जो स्कॅम झाला, जे पण घोटाळा झाला, ठीक आहे, जे पण हे झालं, इश्यू झालेला आहे, तो अटेम्प्ट 2 मध्ये पण होणार आहे का बाळांनो? त्या गोष्टीकडे आपल्याला बोलायचंय. ठीक आहे, 100% सेम गोष्ट तुमची अटेम्प्ट 2 मध्ये पण होईल बाळांनो. याचं जोपर्यंत तुम्ही बेसिक कारण नाही समजून घेत तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही गोष्टी. ठीक आहे, मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो. फॉर एक्झाम्पल 2 शिफ्ट आहेत. ठीक आहे, पहिली शिफ्ट आहे 11 एप्रिलची शिफ्ट 1, 11 एप्रिलची शिफ्ट 1 आहे. दुसरी आहे तुमची 11 एप्रिलची शिफ्ट 2 आहे ना. आता या 2 शिफ्ट आहेत बाळांनो, या 2 शिफ्ट आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये 100 विद्यार्थी बसलेले आहेत आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये पण 100 विद्यार्थी बसलेले आहेत, ग्राह्य धरा असं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता या शिफ्टचा जो हायेस्ट मार्क्स निघाला बाळांनो, या शिफ्टचा हायेस्ट मार्क्स कितीचा निघाला? फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा 140चा हायेस्ट निघाला. जास्तच निघतो पण मी फॉर एक्झाम्पल 140चा कन्सिडर करतोय. आता या शिफ्टचा हायेस्ट निघाला बाळांनो, हायेस्ट कितीचा निघाला? तो निघाला बाळांनो 165चा. ठीक आहे, आणि या शिफ्टमध्ये या 100 विद्यार्थ्यां टोटल जे बसले होते या शिफ्टमध्ये, जो शेवटचा विद्यार्थी आहे म्हणजे ज्याचे सगळ्यात कमी पर्सेंटाईल आले, लोवेस्ट, तो कितीचा निघालाय बाळांनो? 60 मार्काचा. आणि या शिफ्टचा जो लोवेस्ट आहे बाळांनो, तो कितीचा निघालाय? तो निघालाय बाळांनो 80 मार्काचा. म्हणजे सगळ्यात शेवटचा जो विद्यार्थी होता त्याने 80 स्कोर केले, कमीत म्हणजे सगळ्यात शेवटचा नंबरचा जो होता त्याने 80 स्कोर केले. आता महत्वाची गोष्ट समजून घ्या काय सांगतोय. आता जो हायेस्ट होता बाळांनो, ज्याचे 140 मार्क होते, त्याला किती पर्सेंटाईल येतील माहिती का? 100 पर्सेंटाईल येतील. त्याला किती येतील? 100 पर्सेंटाईल. या शिफ्ट मधला जो हायेस्ट 165 वाला याला किती पर्सेंटाईल येतील माहिती? 100 पर्सेंटाईल येतील. या शिफ्टचा जो लोवेस्ट आहे 60 मार्कवाला, त्याला किती पर्सेंटाईल येतील माहिती? त्याला 0 पर्सेंटाईल येतील बाळांनो. या शिफ्टचा जो लोवेस्ट आहे 80 मार्कवाला, त्याला किती पर्सेंटाईल येतील माहिती? 0 पर्सेंटाईल येतील. थोडी थोडी गोष्ट समजली बघा, यालाच म्हणतात नॉर्मलायझेशन प्रोसेस. तुमच्या शिफ्टमध्ये कितीचा टॉपर निघाला, जो टॉपर निघाला असेल त्याला 100 पर्सेंटाईल, जो सेकंड टॉपर असेल त्याला 99.9999, जो थर्ड टॉपर असेल त्याला 99.9998, जो फोर्थ टॉपर असेल त्याला किती? 99.9997. ठीक आहे, अशा पद्धतीने जो शेवटचा असेल त्याला किती? 0.000 पर्सेंटाईल. जो शेवटून 1 नंबर आला असेल त्याला किती? 0.001 पर्सेंटाईल. शेवटून 3 नंबरचा असेल त्याला किती? 0.003 पर्सेंटाईल. अशा पद्धतीने बाळांनो तुमचं नॉर्मलायझेशन होतं. अशा पद्धतीने तुमचे पर्सेंटाईल कॅल्क्युलेट होणार आहेत. आता तुम्ही ज्या शिफ्टमध्ये होते बाळांनो, तुम्ही ज्या शिफ्टमध्ये, त्या समजा त्या शिफ्टचा सगळ्यात लो स्कोर तुमचाच असेल, फॉर एक्झाम्पल 80 मार्काचा, तर 80 मार्क तुमचे 0 पर्सेंटाईल येणार आहेत. गोष्ट समजली आहे ना? मग आता हे डिसाईड कोण करणार आहे की पर्सेंटाईल माझी किती येणार आहे? ते तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल डिसाईड करणार आहे. गोष्ट समजते? ठीक आहे, म्हणजे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय? फॉर एक्झाम्पल आता समजा अटेम्प्ट 2 मध्ये भरपूर विद्यार्थ्यांना वाटत असेल की मी पेपर खूप चांगला सॉल्व्ह केलेला आहे आणि माझे 60 मार्क आले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, 60 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याचे येऊन लागतात. का माहितीये? फॉर एक्झाम्पल तुमचा 200 मार्काचा पेपर असतो, सगळे जरी ए मार्क करून आले ना, तुम्ही सगळेच्या सगळे ए ए ए ए ए सगळे जरी मार्क करून आले तरी तुमचे मार्क्स किती येतात माहितीये? 50 मार्क येतात बाळांनो. कारण 50 मार्काचा ए ऑप्शन असतंच बाळांनो, सगळे जरी ए मार्क करून आले. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ठीक आहे, आणि तुमचे सगळे ए ए मार्क काढल्यामुळे तुमचं राईट येऊन लागतं है ना. 50 मार्काला, मग 50 मार्काला किती? 0 पर्सेंटाईल सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकतात. समजते गोष्ट? कारण 50 मार्क सहसा प्रत्येक विद्यार्थी काढून घेतो सीईटी मध्ये. मग ही गोष्ट तुमची अटेम्प्ट 2 ला होणार का? 100% होईल. आता ही गोष्ट जेई मध्ये का नाही होत? कारण जेई मध्ये असते बाळांनो निगेटिव्ह मार्किंग. काय असते? निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंगमुळे 50 मार्क सुद्धा स्कोर करणं डिफिकल्ट आहे विद्यार्थ्यासाठी, कारण त्याचे निगेटिव्हमुळे सगळे मायनस होऊन जातात. गोष्ट समजते? तर हा जो इश्यू होतोय 100% सीईटी सेलची चुकी आहे. तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आणावी लागेल लवकरात लवकर, अदरवाईज हा इश्यू रिझॉल्व्ह होणार नाही. तो जोपर्यंत हा इश्यू रिझॉल्व्ह होत नाही, विद्यार्थी हेच म्हणत असतील की आम्ही 60 मार्क 70 मार्क स्कोर केले होते तरी आमचे 0 पर्सेंटाईल का आले याचं हे कॅल्क्युलेशन आहे बाळांनो. का तुमचे 0 पर्सेंटाईल आले? 2 पर्सेंटाईल आले है ना. ठीक आहे,
ही पूर्ण समजलं तुम्हाला नॉर्मलायझेशन, या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. अटेम्प्ट 2 ला सुद्धा सेम गोष्ट होणार आहे आणि आता पीसीबीचा अटेम्प्ट 2 चा निकाल लागलेला आहे तेव्हा सुद्धा सेमच गोष्ट झालेली आहे ना. चला आता बघूया आपण पीसीएमचा अटेम्प्ट 1 चा निकाल केव्हा लागणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, भरपूर विद्यार्थी आणि पालक खूप डिमोटिवेट झाले की आम्हाला 5% आले, 10 आले, 15 आले, 20 आले, आमचं ऍडमिशन होईल का. 0% सुद्धा कॉलेज भेटतं महाराष्ट्रात. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. 0.08% तुम्हाला कम्प्युटर सायन्स सुद्धा लागलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. फक्त तुम्हाला काय पूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवावं लागेल. तुम्ही जर हेच म्हणणार माझे 5% आलेत आणि मला पुण्यातच पाहिजे, जे शक्य नाही. ठीक आहे, किंवा माझं 5% आले तर माझं घर जवळ आहे, नाशिक जवळ, मग मला नाशिकमध्येच पाहिजे ऍडमिशन, अदरवाईज मला नाही घ्यायचं, मग शक्य नाही. तुमचे पर्सेंटाईल कमी आलेले, तुमच्याकडे फ्रीडम नाहीये तेवढा आता की हे सांगण्याचा की मला इथंच पाहिजे, मला याच ब्रांचमध्ये पाहिजे. थोडेफार गोष्टी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं, शिकावं लागेल. आता गोष्ट समजते. ठीक आहे, कॉलेज भेटून जाईल का? 100%. भरपूर विद्यार्थी मला विचारतात सर माझे एवढे कमी पर्सेंटाईल कॉलेज भेटेल का? 100% कॉलेज भेटून जाईल. ठीक आहे, फक्त तुम्हाला आता बाकीच्यांपेक्षा पुढे निघावं लागेल बाळांनो. आणि बाकीच्यांपेक्षा पुढे कसं काय निघणार? कारण आता 50% काम तुमचं अजून बाकी आहे. जर ज्या विद्यार्थ्याने हे उरलेलं 50% काम व्यवस्थित केलं ना, तो टॉप कॉलेजमध्ये निघून जाईल बाळांनो. ठीक आहे, जरी त्याचे कमी पर्सेंटाईल असतील तरी. ठीक आहे, आणि हे 50% काम चांगलं करण्यासाठी तुम्हाला बाकीच्यांपेक्षा पुढे जावं लागेल. तुम्हाला टॉपरला सुद्धा मागे सोडावं लागणार आहे. कारण टॉपरला गरजेचं नाही की हे 50% उरलेलं काम टॉपर व्यवस्थित करेल. गरजेचं नाही की टॉपर त्यांची कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवेल. गरजेचं नाही की टॉपरचं पूर्ण ऍडमिशन प्रोसेस व्यवस्थित होईल. पण जर तुम्ही सगळ्या गोष्टी या व्यवस्थित केल्या, तुमच्या कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल बाळांनो. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गरजेची ती म्हणजे पर्सनल काउन्सिलिंग बाळांनो. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये बाळांनो तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट आपण बनवतो. ठीक आहे, तुमचे पर्सनलाइज काउन्सिलर तुम्हाला असाइन केले जातात. तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, किती पर्सेंटाईल तुमचे आहेत, कोणती कॅटेगरी तुमची, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते बाळांनो. ठीक आहे, आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील बाळांनो, तरी ते चांगलं कॉलेज पॉसिबल आहे. कारण जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी केला तर कमी पर्सेंटाईलला पण एक बेस्ट कॉलेज पॉसिबल असतं बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात. असे भरपूर विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो. का? फक्त योग्य कॉलेज लिस्ट बनवली, योग्य काउन्सिलिंग केली, योग्य कॅप राऊंड समजले, योग्य स्पॉट राऊंड केले, योग्य ILS राऊंड केले. ठीक आहे, योग्य डॉक्युमेंटेशन केले. सगळ्या गोष्टी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलर कडून करून घेतल्या, त्यांनी काही नाही केलं. ठीक आहे, एक बेस्ट कॉलेजमध्ये गेले बाळांनो. ठीक आहे, कारण आता तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे आणि तुमच्या त्या अंधारामध्ये तुमचा हात धरून तुम्हाला चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवायचं आहे बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला काहीच माहित नाही ऍडमिशन प्रोसेस काय असते, कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, काहीच माहित नाही तुम्हाला 0 पासून तर एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवायचंय है ना. तेच काम आपण करतो बाळांनो. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. कारण लास्ट इयर असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहितीये? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. ठीक आहे, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली. कॉलेज लिस्टमध्ये तुम्हाला सांगतो एक ऑप्शन खाली वरती झालं. फॉर एक्झाम्पल 5 नंबरचं कॉलेज तुम्ही टाकलं, 6 नंबरचं कॉलेज टाकलं. जर चुकून तुमचं 6 नंबरचं कॉलेज चांगलं असलं 5 नंबरपेक्षा, तर तुम्हाला 5 नंबरचं कॉलेज अलॉट होऊन जाईल, 6 नंबरचं तुमचं कॉलेज कॅन्सल होऊन जाईल. जरी त्याचे प्लेसमेंट चांगली असेल, जरी त्याचं नंबर 1 कॉलेज असेल, पण तुम्ही ते 6 नंबरला टाकून दिलं, तुम्हाला लागणार होतं तरी ते कॉलेज लागणार नाही. एवढी डेलिकेट गोष्ट असते बाळांनो. जर याला चुकवलं तर तुमचं किती चांगले पर्सेंटाईल आले तरी तुमचं ऍडमिशन होऊन जातं. ठीक आहे, काल आता एक परवाच्या दिवशी एका विद्यार्थ्याने एनरोल केलं, 99.98% होते त्या विद्यार्थिनीला. तरी ती काय म्हटली माहितीये? सर माझी एक चूक नको व्हायला म्हणून मी काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर करते. ठीक आहे, याला म्हणतात स्मार्ट, याला म्हणतात खूप प्राऊड फील झाला मला या गोष्टीवरती, है ना. कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण काउन्सिलिंग नक्कीच करून घ्या बाळांनो. काउन्सिलिंग गरजेची आहे. कारण तुम्हाला काहीच नॉलेज नाही आता पुढच्या ऍडमिशन प्रोसेसचं. तुम्हाला नाही माहिती कॉलेज लिस्ट कसं काय बनवतात, तुम्हाला नाही माहिती 350 कॉलेजेसचे नॉलेज. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्री, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी याच्यात कव्हर्ड असतात बाळांनो. स्कॉलरशिप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. भरपूर विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीज होती बाळांनो लास्ट इयर. आपण ती फीज 0 केली. माहितीये कसं काय? फक्त त्यांच्यापर्यंत एक राईट स्कॉलरशिप पोहोचवल्या, है ना. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर असाइन केला जातो, जो नेहमी तुमच्यासोबत असतो. कधीही तुम्ही त्यांना कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात, एनी टाइम ते तुमचे कॉल रिसीव्ह करतात आणि तुम्हाला योग्य कॉलेज लिस्ट सुद्धा तुमची बनवतात. तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार. ठीक आहे, जरी एक हाय पर्सेंटाईल आले असतील बाळांनो, जरी लो पर्सेंटाईल आले असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. या 50% कामला जर व्यवस्थित केलं, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, बेस्ट काउन्सिलिंग करून बेस्ट कॉलेज मध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न. इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला फक्त नेक्स्ट 4 वर्ष रिग्रेट नाही देणार बाळांनो, नेक्स्ट 20 वर्ष रिग्रेट देणार आहे. 20 वर्षानंतर तुम्ही कुठं नोकरी करत असणार, तुम्हाला तेव्हा वाटेल जर मी चांगल्या कॉलेजमध्ये गेलो असतो, मी चांगल्या पॅकेजला निघालो असतो, है ना. प्लीज
नक्कीच एनरोल करा. काही जरी अडचण असेल मला व्हॉट्सअपला विचारा. ठीक आहे, कुठूनही करून घ्या पण करून घ्या. ठीक आहे, आता पीसीएमच्या अटेम्प्ट 2च्या निकालाबद्दल बोलूया बाळांनो. जेव्हा पीसीबीचा निकाल लागला बाळांनो अटेम्प्ट 1चा, ठीक आहे, तेव्हा हे आर्टिकल एक जाहीर झालं होतं. एमएसटी सीटी 2026 पहिल्या प्रयत्नाचा निकाल जाहीर, दुसऱ्या प्रयत्नाचा निकाल पुढील 10 दिवसात अपेक्षित. ठीक आहे, सीईटी सेलने पण प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की तुमचा 10 दिवसात निकाल लागेल अटेम्प्ट 2चा. पीसीबी नंतर बोलले होते. आता पीसीबीचा 8 तारखेला निकाल लागला होता शक्यतो, 8लाच लागला होता है ना. अटेम्प्ट 1चा 8ला लागला होता. एकदा कन्फर्म करा 8 किंवा 9 आहे, 8च आहे है ना. थोडासा मी पण कन्फ्युज होऊन जातो. 8 तारखेला तुमचा अटेम्प्ट 1चा निकाल लागला होता. त्यानंतर कंप्लीट तुम्ही समजा आता काल रात्री तुमचा निकाल लागलाय 17 तारखेला रात्री 11 वाजता, म्हणजे कंप्लीट 10 दिवस त्यांनी घेतले बाळांनो, असं तुम्ही कन्सिडर करा. 9-10 दिवस है ना. आता अटेम्प्ट 1चा निकाल आपला कधी लागलाय बाळांनो? अटेम्प्ट 1चा निकाल आपला लागलाय 15 तारखेला दुपारी. ठीक आहे, अटेम्प्ट 2चा निकाल तुम्ही कन्सिडर करा बाळांनो. 10 दिवस मॅक्स टू मॅक्स 10 दिवसाच्या आत तुमचा निकाल लागून जाईल. म्हणजे तुम्ही 25 तारीख कन्सिडर करू शकता. 23 ते 25 तारखेच्या दरम्यान तुमचा अटेम्प्ट 2चा निकाल लागून जाईल बाळांनो. आणि तुमची 1 जुलैपासून तुमची ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊन जाईल. ठीक आहे, 1 जुलैपासून ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊन जाईल. हे तुमचा 25 तारखेपर्यंत जर निकाल लागला 2-4 दिवसाचा गॅप असतो, त्यानंतर लगेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सुरू होऊन जातं बाळांनो. ठीक आहे, तर तुमची निकालाची तारीख तुम्ही कन्सिडर करा 23 ते 25 तारीख. आता तुमचे 2 निकाल येतील. ठीक आहे, अटेम्प्ट 1चा एक वेगळा निकाल येईल, अटेम्प्ट 2चा एक वेगळा निकाल येणार आता येणार आहे. या दोघांमध्ये जे बेस्ट स्कोर असेल बाळांनो, याच्यामध्ये फक्त 90 आले, याच्यामध्ये 37 आले, तर 90 तुमचे कन्सिडर होणार आहेत ऍडमिशन प्रोसेससाठी. ठीक आहे, काही घाबरायची गरज नाही है ना. ठीक आहे, तर अजून सुद्धा तुमचे जर कमी स्कोर तुम्हाला वाटत असेल बाळांनो, टेन्शन घेऊ नका. अजून सुद्धा आपलं 50% काम बाकी आहे. स्वतःला समजवा बाळांनो. ठीक आहे, आणि ते 50% काम म्हणजे तुमचं कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवणं, व्यवस्थित कॅप काउन्सिलिंग करणं, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार. ठीक आहे, तर ही सगळी अपडेट होती बाळांनो. ठीक आहे, पर्सेंटाईल तुमचे कमी होऊ शकतात का? डेफिनेटली होऊ शकतात अटेम्प्ट 2 मध्ये. अटेम्प्ट 2चा निकाल केव्हा लागणार आहे याच्याविषयी आपण बोललो. ठीक आहे, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा बाळांनो. काही अडचण असेल या व्हॉट्सअप ग्रुपला विचारा. तुम्हाला न्यूटर्न ऍप डाउनलोड करायचं, इथून तुम्हाला एनरोल करायचंय बाळांनो. त्याची लिंक मी कॉमेंट सेक्शन मध्ये पण पिन केलेली आहे बाळांनो, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकलेली आहे. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.